वाशिमच्या नेतनसा परिसरात पावसामुळे पेरूच्या फळबागांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली फळं खराब झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय। ऐन उन्हाळ्यात 42 डिग्री तापमान असताना सुद्धा मोठ्या मेहनतीनं पेरूची बाग फुलवलेली होती। जालन्याच्या तीर्थपुरीमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिकं आडवी पडल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलाय। दरम्यान शेतीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतोय। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे भुईमुगाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली। तसंच रानडुकरांनी अनेक क्षेत्रातील भुईमुगांचं मोठं नुकसान केलं। हिंगोली जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद लागवडीला सुरुवात झाली आहे। हळदीच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होते। सध्या हळदीला बाजारामध्ये 13 ते 14 हजार रुपये प्रत्येक क्विंटलचा दर प्राप्त झाला। त्यामुळे हळद लागवडीला शेतकरी पसंती देतात। राज्यामध्ये कृषी विभागानं केलेल्या नियोजनानुसार सुमारे 150 लाख हेक्टरवरील क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्यांचं नियोजन करण्यात आलंय। पेरण्यांसाठी सुमारे 19,14,000 क्विंटल बियाणांची गरज आहे। गरजेपेक्षा 5,94,000 क्विंटल बियाणांची अधिक उपलब्धता असल्याची माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं राज्यातील शेतकऱ्यांना केलंय। राज्यामध्ये सुमारे 12 दिवस आधी धडकलेला मान्सूनचा प्रवास आता रखडलाय। किमान 10 जूनपर्यंत हा प्रवास थांबलेला असेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन केलं गेलंय। जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद, वाढोणा, विझोरा, मेहगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली आहे। आता ही उन्हाळी मिरची तोडणीला आली असून शेतकरी घरच्या घरीच तोडणी करताना बघायला मिळतात। कांद्याला वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये कांदा अतिशय कमी दराने विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला। कांद्याला फक्त 3 रुपये प्रति किलो दर प्राप्त झाला। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फरफट होत असून व्यापाऱ्यांच्या मनमानीवर संताप व्यक्त केला जातोय। जालन्याच्या अंबड तालुक्यातील यंदा 56,555 मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे। तालुक्यासाठी दरवर्षीपेक्षा अधिकच्या खताची मागणी कृषी विभागानं केली आहे। त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना खताचा तुटवडा काही भासणार नाही।